पेजवर वक्तव्य केलं ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। काँग्रेसने खरं तर त्यांचा इतिहास असं त्यांच्या अधिकृत पेजवरून वक्तव्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावर करण्याच्या ऐवजी जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं, पण स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत। आणि तेच भीती, तेच आमच्या वहिनी साहेबांचा द्वेष हे काँग्रेसच्या त्या पेजवरून आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर तो बीडचा दौरा आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांचा बीडचा पालकमंत्री म्हणून होता। 24 तारखेला 5 वाजल्या संध्याकाळी 5 पासून ज्या बैठका चालू झाल्या त्या 11 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून डीपीडीसीची बैठक संपून इतर बैठका संपून अधिकृतपणे बीड जिल्ह्याच्या सर्व वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला, प्रेसला, माध्यमांच्या प्रतिनिधीला हे सुस्पष्टपणाने पत्र दिलं होतं की पत्रकार परिषद नाही तर बैठकीमध्ये एकूण जे कामकाज झालं त्याचं निवेदन आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब या ठिकाणी करतील। आणि ते निवेदन वहिनी करत असताना आपण पूर्ण जर ती प्रेस पाहिली तर लक्षात येईल निवेदन करत असताना सुद्धा आपलं संबंध दुःख विसरून त्या या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करायला आज उतरल्यात। आणि निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का, म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणलं की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही, अधिकृतपणे हे सांगितलेले हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल, हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं। आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः प्रेसला म्हणलं की आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आल्यात, अतिशय भयंकर दुःख पचवून त्या या ठिकाणी मायबाप जनतेची सेवा करायला आणि दादांचं सामान्य माणसाबद्दल असणारं प्रेम, त्यांच्या प्रती असणारं निष्ठा, त्याचा वारसा चालवायला त्या पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे आपण सुद्धा त्या ठिकाणी तेवढं थोडंसं भावनिक होऊन थांबायला पाहिजे होतं निवेदन झाल्यावर। पण स्वाभाविक आहे, बीड जिल्ह्याच्या माध्यमांच्या बाबतीत मी स्वतः ट्विट केलं की 90 नाही 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात, पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही, जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचं आहे त्याच्यासाठी ते तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत। हे मी गेली 4 दिवस
माझ्याच बाबतीत माध्यमांवर एकदा हे एकदा ते, आता चमत्काराचा विषय झाला. ते जर भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल तर तो चमत्कार माझ्या तब्येतीच्या बाबतीत होता, राजकारणाच्या बाबतीत नव्हता. दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत, तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता. तर मी म्हटलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबाच्या लक्षात येईल. एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला. आता वहिनीसाहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला. त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही. तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही. अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय. तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही. आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरीसुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह. म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा, म्हणजे काँग्रेस ज्या पद्धतीनं द्वेष वहिनीसाहेबांवर करते आणि बीड जिल्ह्यातले ठराविक काही जण ज्या पद्धतीनं माझा द्वेष करतात, हे खरंच लोकशाहीमध्ये आम्ही मायबाप जनतेला आपलं मायबाप म्हणून जी काही सेवा करत आलो आहे, माझ्यासारख्या व्यक्तीने 35 वर्ष टाचा घासला, तो त्यावेळेस आम्ही इथं पोचलो. पण फक्त समाज घटकातल्या एका व्यक्तीला पूर्णपणानं टार्गेट करायचं, ते एक दिवस नाही, मागं 252 दिवस मीडिया ट्रायल झालं, आत्तासुद्धा तेच चाललं. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की या आमच्या भाषणाचं पूर्णपणे तुम्ही सार काढा आणि त्यातून काय तर्क काढायचे त्या तर्कावर बोला, कट करून नाही, तर्कावर बोला. माझ्या एखाद्या वाक्यावर तुम्हाला आणखीनही टीका करण्यासाठी वाव मिळू शकतो ते काढा आणि त्यावर तुम्ही बोला. आणि माझी या ठिकाणी काँग्रेसला, जी की पूर्णपणानं बुडालेली आहे, त्या काँग्रेसला सांगायचं आहे की आपण ज्या स्वतःच्या अधिकृत पेजवर आमच्या वहिनींवर टीका केली, इथून पुढे अशी टीका करत असताना आपण स्वतःकडे सुद्धा बघा. आणि दुसरं, कदाचित या पेजवर झारखंडमध्ये जे काँग्रेसचं राज्य आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पेपर फुटी झालेली आहे, त्याबद्दल जर या काँग्रेसच्या अधिकृत पेजवर काही त्यांनी बोलले असते तर लक्षात आलं असतं की ज्या पद्धतीनं नीटच्याबद्दल आंदोलन दिल्लीत झालं, त्या आंदोलनामध्ये काँग्रेसनी आपला जो रोल प्ले केला तो खरा का खोटा, हे झारखंडबद्दल काहीही न बोलणारे काँग्रेस किती इमानदारीनं विद्यार्थ्याच्या बाजूने होते हे सुद्धा लक्षात येतं. धन्यवाद. मुंडे साहब, हिंदी में महत्वाचा विषय हिंदी में, कुछ दिनों से मेरी हिंदी ठीक नहीं है. बहुत अच्छी बोल रहे हैं सर हिंदी. गूंगी गुड़िया जिस तरीके से उप मुख्यमंत्री पर एक मिनट त्या संदर्भातल्या पत्राच्या निमित्ताने अनुषंगाने आणखी एक निवेदन त्या ठिकाणी देण्यास सांगण्यात आलेलं आहे. कसं पाहता, पक्षाच्या अडचणी वाढते? नाही, या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते आदरणीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय तटकरे साहेब, सन्माननीय पार्थ पवार हे सर्वजण पाहतायत. त्यामुळे यात काही अडचणी आहेत अशातला काही भाग नाही. मुख्यमंत्री को गूंगी गुड़िया कहा गया और ये ऑफिशियल पेज से, कांग्रेस के ऑफिशियल पेज से कहा गया है गूंगी गुड़िया. किस तरीके से रिएक्ट करते हैं? देखिए इतनी ये जिस तरीके से कांग्रेस ने अपने अधिकृत पेज पे हमारी नेता राष्ट्रीय अध्यक्षा और इस राज्य की पहली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, जिनके ऊपर गूंगी गुड़िया बोल के टीका टिप्पणी की है, मैं कहता हूं कि कांग्रेस के अंदर एक महिला उपमुख्यमंत्री के प्रति, सुनेत्रा वहिनी अजीत पवार के प्रति कितना मन के अंदर द्वेष है ये प्रकट होता है. आज कुछ दिन नहीं हुए उनको उपमुख्यमंत्री बने हुए, ऐसे प्रसंग में वो उपमुख्यमंत्री बनी है जब अजीत दादा अपने में से जाने के बाद वो सारा दुख झेल के आज उपमुख्यमंत्री बनके वो महाराष्ट्र की जनता की सेवा करने में लगी है. और ये सेवा उनको दिखती नहीं है.
लेकिन उनको गूंगी गुड़िया बोल के कहा जाता है। कांग्रेस ने ये भूलना नहीं चाहिए कि जब देश में पहली बार महिला प्रधानमंत्री इंदिरा जी बनी, तब उस समय का विपक्ष ये गूंगी गुड़िया का ही वाक्य लेके इंदिरा जी पे टिका करता था। उस समय उन्होंने भी, इंदिरा जी ने बता दिया इस देश को कि वो कितना अच्छा महिला प्रधानमंत्री बोल के काम कर सकती है। आने वाले समय में ये कांग्रेस भी देखेगी और जो हमारा द्वेष करने वाले ये भी देखेंगे कि ये सारा दुख झेलते हुए भी हमारी महाराष्ट्र की पहली उपमुख्यमंत्री नेता सुनेत्रा वहिनी उससे भी अच्छा काम करके इस महाराष्ट्र की जनता को बताएगी। यही मेरा आज कहना है। और कांग्रेस के बारे में मैं यही कहूं कि आप जिस अधिकृत अपने पेज पे, ऑफिशियल पेज से जो टीका टिप्पणी कर रहे हो, अब जरा झारखंड में आपकी सरकार है, वहाँ जिस तरह से पेपर लीक हो रहा है उस बारे में जरा बताइए। कुछ दिनों पहले आप नीट के बारे में जैसे उतावले हो रहे थे, उसी तरह झारखंड में भी जो हो रहा है उस बारे में भी तो कुछ आपके ऑफिशियल पेज पे आना चाहिए। उतना करिए। धन्यवाद। धनंजय मुंडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। कारण झालं असं की बीडमध्ये सुनेत्राताईंबरोबर एक जी बैठक होती, त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली। त्यात पत्रकारांनी गुंडागर्दीविषयी प्रश्न विचारला आणि त्यावर धनंजय मुंडेंनी थांबवलं त्या पत्रकाराला। त्यावरनं प्रचंड टीका झाली। त्याच्या बाबतीतलं हे उत्तर होतं। भंडारा जिल्ह्यातील सरकारी शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालाय, याचं एक अत्यंत संतापजनक आणि चटका लावून जाणारं वास्तव समोर आलंय। मोहाडी तालुक्यातील सोरणा इथं जिल्हा परिषद शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नाही असं बघायला मिळालं। यावेळी संतप्त गावकरी आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेचं शिक्षण विभाग गाठलं आणि तिथल्या व्हरांड्यातच शाळा भरवली। हातात वही आणि पेन घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागातच अभ्यास सुरू केला। त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगली झळपळ उडाली। सोरणा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थीच्या वर्गात 44 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून शाळेत एकही शिक्षक कार्यरत नाही। त्यामुळे मुलांचं शिक्षण ठप्प आहे। ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदनं दिली, पण जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे एवढंच छापील उत्तर प्रशासनानं दिलं। अखेर संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेतलं, थेट जिल्हा परिषद गाठली आणि शिक्षण विभागाच्या दारातच शाळा भरवली। प्रशासनाला एक प्रकारे जाबच विचारला। अधिकाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी केली, लवकरच शिक्षक देण्याचं आश्वासन दिलं, तरी प्रत्यक्ष शिक्षक रुजू होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा पालकांचा आहे। आज आम्ही जिल्हा परिषद भंडारामध्ये जमले आहोत। आमच्या शाळेत शिक्षक नाही। गोटे सर होते, ते पण चालले गेले, पण आता आम्ही काय करावा म्हणून शिक्षकाच्या मागणीसाठी आम्ही इथं आलो। आज आम्ही जिल्हा भंडारा येथे जमलो आहोत। आमच्या शाळेत 4 महिन्यापासून शिक्षक नव्हते। शिक्षण मागणीकरिता आम्ही इथे जमलो आहोत। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। 4 महिने झाले आमच्या शाळेत एकही शिक्षक नाही। आम्हाला शिक्षक पाहिजे। माझ्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मागच्या 4 महिन्यापासून एकही शिक्षक नाही आहे।